उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्याचं राजकारण रंगतंय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। ताजलँड्स अँड हॉटेलमध्ये शिंदेंच्या नगरसेवकांसाठी मार्गदर्शन शिबिर 29 नगरसेवकांनी एकमेकांशी संवाद साधला। या कार्यक्रमाला राहुल शेवाळे, आमदार दिलीप मामा लांडे आणि शीतल म्हात्रे उपस्थित होत्या। जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महायुतीचा महापौर बसेल, शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यात कुठलाही वाद नाही। फडणवीस डावसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांशी प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। शिवसेना पक्ष बार्गेनिंग करणारा नाही। आमची लढाई सत्ता खुर्चीसाठी नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी। विरोधकांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। महापौर पदासाठी 2.5 वर्ष फॉर्म्युल्याच्या वृत्तावर शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून आता सस्पेन्स कायम पाहायला मिळतोय। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स आहे। शिवसेनेचे 29 नगरसेवक 60 तासांपासून वांद्र्यातील हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये मुक्कामी आहेत। पुढील आदेशाची वाट पाहतोय ताजलँड्स एंडमधील नगरसेवक अंजली नाईकांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही। ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा। तर एकामेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचं देखील स्पष्टीकरण त्यांनी दिलं। आता कुठेही पळवापळवी होणार नाही। आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईत महायुतीचा महापौर होणार। फडणवीस आणि शिंदेंची फोनवर चर्चा। मुंबईकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। दोन्ही प्रमुख नेते डावोस दौऱ्यानंतर एकत्र बसून यावर काढणार तोडगा, सूत्रांची माहिती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका। भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। तर मुंबईच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदेंकडून फिल्डिंग लावली जाते। दबाव तंत्राचा वापर केला जातो अशी चर्चा आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। जो आमचा महापौर करेल त्यांच्या सोबत जायला तयार। ठाकरेंच्या संदीप गिरेंची भूमिका। तर ठाकरेंच्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत महापौर पद देणार नाही। मुनगंटीवार ठाम आहेत। वेळ पडली तर चंद्रपुरात भाजपा विरोधी पक्षात बसेल असंही केलं स्पष्ट। काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक गट आमच्या संपर्कामध्ये। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। काँग्रेसच्या नगरसेवकांना देखील आम्हीच विकास करू शकतो असं वाटतं असल्यामुळे ते संपर्कात असल्याची मुनगंटीवारांची माहिती। कल्याण डोंबिवली ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी आहेत। महापौर बसवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेला 9 नगरसेवकांची गरज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय झाला। तर भाजप आणि शिंदेंमध्येच फोडाफोडीचा खेळ सुरू होणार आहे। भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी लपवण्यात येणार। केडीएमसी सारखं शिंदे मुंबईतही भाजपचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न करू शकतात, संजय राऊतांचा दावा। ठाण्याच्या महापौर पदावर भाजपचा दावा। 2 वर्ष भाजपला ठाण्याचं महापौर पद द्या, निरंजन डावखरे यांची मागणी। भाजपच्या ठाण्यात 100% स्ट्राईक रेट असल्याचंही वक्तव्य। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर बसणार। तर उल्हासनगरात उपमहापौर पद वंचित बहुजन आघाडीला मिळण्याची चर्चा। वंचित बहुजन आघाडीच्या 2 नगरसेवकांच्या शिवसेनेला पाठिंबा। मालेगावात महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं MIMकडे पाठिंबा मागितल्याचा दावा। MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा दावा। मात्र शिंदेंच्या प्रस्तावाला स्पष्ट नकार दिल्याचंही जलील यांचं वक्तव्य। सांगलीत शिवसेनेला घेऊन सत्ता स्थापन करू। अजितदादांच्या राष्ट्रवादीचेही स्वागत करू। राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी तसा प्रस्ताव दिला पाहिजे, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता पडद्यामागे सुरू आहे। ते जाहीर करू शकत नाही, सतेज पाटलांचं सूचक वक्तव्य। कोल्हापुरात काँग्रेसचे 34 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक, त्यामुळे हे दोघे एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू।